अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, 3 ऑक्टोबर 2024 या 3 तारखेपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे। 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 9 दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करायची आहे। नवरात्रीचा हा 9 दिवसांचा जो कालावधी आहे हा संपूर्णपणे आपल्या कुलस्वामिनीसाठी, आपल्या कुलदेवीसाठी आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। असं म्हटलं जातं, वर्षभरामधील हे जे नवरात्रीचे 9 दिवस असतात ना, या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा या पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो। त्यामुळे या 9 दिवसांमध्ये असंख्य लोक व्रत करतात, उपवास करतात, पारायण करतात, माता लक्ष्मीच्या असंख्य सेवा करतात। आता आपणही प्रत्येक वर्षी काही ना काही सेवा, उपाय सगळ्याच गोष्टी करत असतो। त्यापैकीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असणारी सेवा सांगणार आहे। सेवा म्हणा किंवा तुम्ही उपाय म्हणा, तुम्हाला नवरात्रीच्या अगोदरच ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि बरोबर नवरात्रीतील जो शुक्रवार आहे या शुक्रवारच्या दिवशी ही वस्तू तुम्हाला आपल्या घरात स्थापन करायची आहे। बघा, जर ही वस्तू तुम्ही नवरात्रीच्या अगोदर किंवा नवरात्रीच्या अगदी पहिल्या दिवशी जरी आपल्या घरामध्ये आणली आणि नवरात्रीतील जो शुक्रवार आहे या दिवशी जर ही वस्तू तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली, अखंड स्वरूपाने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहील। पैशांची असणारी सततची चणचण, गरिबी आणि दरिद्रता कुठेतरी कमी होत जाईल, नष्ट होत जाईल। तुमची, तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। बघा, हा जो उपाय तुम्हाला सांगते हा नवरात्रीत करायचा आहे। याने तुम्हाला या सेवेचं 100हून अधिक पटीने फळ मिळेल। घरामध्ये सतत पैशांची जी चणचण आहे किंवा सतत पैशांवरून कुरबुरी आहेत, त्याही माझा पैसा कोणीतरी घेतलेला आहे पण तो समोरचा व्यक्ती पैसा देत नाहीये, त्याही माझ्याकडे खूप पैसा येतोय पण तो टिकत नाहीये, अशा काहीही तुमच्या आर्थिक समस्या असतील ना, तर त्या एका सेवेने किंवा आज सांगणाऱ्या एका उपायाने ह्या सगळ्या समस्या तुमच्या मिटून जातील। बघा, त्यासाठी आपल्याला जी वस्तू बाजारातून आणायची आहे, 3 वस्तू खरे तर आपल्याला बाजारातून आणायच्या आहेत, नव्या, कोऱ्या आणि करकरीत। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे बडीसोप। आपल्या घरामध्ये असणारी बडीसोप नाही घ्यायची, तर आपल्याला उपायासाठी स्वच्छ, सुंदर, कोरी, व्यवस्थित असणारी बडीसोप घरी आणायची आहे। तुम्ही 5 रुपयाची आणली, 10 रुपयाची आणली तरी चालेल, कारण एक चिमूटभर बडीसोप आपल्याला लागणार आहे। ती कच्ची असावी, भाजलेली, गोड वगैरे आता वेगवेगळे प्रकार आहेत अशी नाही, कच्ची असणारी बडीसोप तुम्हाला आणायची आहे। त्याच्यासोबत तुम्हाला एक चांदीची डब्बी आणायची आहे। छोट्यातील छोटी आणा, अगदी लहान भेटते बघा, अगदी छोटी भेटते, 200-250 रुपयापासून सहज तुम्हाला मिळून जाईल। जशी पाहिजे तशी घ्या, पण चांदीची एक छोटीशी डब्बी आपल्या घरी आणा। चांदीची डब्बी, त्याच्यासोबत तुम्हाला आणायची आहे बडीसोप आणि त्याच्यासोबत तिसरी वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे वेलदोडा। 2 तुम्हाला हिरवे वेलदोडे, ज्याला इलायची किंवा वेलची असं म्हणतो, या हिरव्या वेलच्या 2 आणायच्या आहेत। 3ही गोष्टी आधी आणून ठेवा किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणल्या तरीही चालेल। आपली सगळी सेवा करून झाली, अखंड कळस वगैरे मांडून झाला, दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार असाल त्याची तयारी करून झाली, अखंड दिवा लावून झाला, सगळ्या सेवा आपल्या व्यवस्थित, म्हणजे सगळं काही आपलं व्यवस्थित, पूजा मांडणी सगळं झालं की त्याच्यानंतर ही गोष्ट करायची। आता आपल्याला काय करायचंय, चांदीची डब्बी घ्यायची जी आपण मार्केटमधून आणलेली आहे ती। जेव्हा तुम्ही चांदीची डब्बी आणाल तर ती आपल्याला सगळ्यात आधी चार्ज करायची आहे। त्यासाठी थोडंसं त्याच्यावरती गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र घालायचं आहे। त्याने ती डब्बी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, 5 मिनिटभर ती उन्हामध्ये सुकू द्यायची आहे। त्याच्यानंतर त्या डब्बीला 2 उदबत्त्या ओवाळायच्या आहेत, म्हणजे ती डब्बी चार्ज करायची। काही कोणाची नजर लागली असेल किंवा काहीही असेल तर ते नष्टही होईल आणि ती जी डब्बी आहे त्यामध्ये शक्तीही निर्माण होईल। आता ही जी छोटी डब्बी आहे ही तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये, तुमच्याकडे जर ताम्हण असेल तर त्या ताम्हणामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। देवघराच्या समोर, जिथे देवघर आहे त्याच्या समोर एक चौरंग किंवा पाट मांडा किंवा तिथे कुठे पाटावर जागा असेल तिथेच तुम्ही ठेवून द्या। आता या डब्बीमध्ये सगळ्यात पहिले एक चिमूटभर बडीसोप घालायची आहे। त्याच्यानंतरचे हिरवे 2 वेलदोडे आहेत, हे हिरवे वेलदोडे तुम्हाला त्या चांदीच्या डब्बीत ठेवायचे आहेत। डब्बीचं जे झाकण आहे हे झाकण तुम्हाला घट्ट
फक्त लावायचा आहे। त्यानंतर या डबीला देवघरात लावलेला जो दिवा आहे तो ओवाळायचा आहे, 2 उदबत्त्या ओवाळायच्या आहेत। त्यानंतर ही जी डबी आहे ही देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर तिथे माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा श्रीयंत्रावरती ही डबी तुम्हाला ठेवून द्यायची आहे। ठीक आहे। यानंतर आपल्याला दिवसभर ही डबी अशीच ठेवायची आहे। आता गुरुवारी मला वाटतं नवरात्र सुरू होत आहे, तर दिवसभर ही डबी तशीच ठेवायची आहे। शुक्रवारच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पण दिवसभर ही डबी देवघरातच ठेवायची आहे। शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 6:30च्या टाइमात 6-6:30ची वेळ झाली की त्यावेळेस ती डबी तिथून उचलायची, उचलून ती आपल्या हातात घ्यायची। त्या डबीला पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या। माझ्याकडे खूप पैसा आहे, मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, माझ्याकडे बक्कळ धन आहे, माझ्याकडे आजपासून माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहणार आहे, माझ्या घरातील आर्थिक चणचण आर्थिक जी गरिबी आहे ही संपलेली आहे आणि आता इथून पुढे माझी भरभराट होणार आहे हे म्हणायचं। आणि त्याच्यानंतर जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे हे डबे आपल्या हातामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन झाला की त्याच्यानंतर एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं। किती? एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आणि 108 वेळा नवारण मंत्र म्हणायचा। ओम ह्रीम श्रीम चामुंडा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय, 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 ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय। हा मंत्र 108 वेळा म्हणायचा, डबी हातातच ठेवायची आणि एक वेळा फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं। 2 सेवा या डबीवरती करून झाल्या की त्याच्यानंतर ही डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची। जिथे आपण थोडंफार का होईना सोनं ठेवतोय, जिथे आपण आपले थोडेफार का होईना पैसे ठेवतोय, तर त्या तिजोरीमध्ये ही डबी जी आहे ती अखंड स्वरूपाने ठेवून द्यायची। तुम्ही 6 महिने ठेवा, तुम्ही वर्षभर ठेवा। पुढच्या वर्षी जेव्हा नवरात्री येईल त्या वर्षी या डबीतील ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत, बडीशोप आणि त्याच्यासोबत वेलदोडा जो ठेवलेला आहे तो विसर्जित करा। नव्याने पुन्हा बडीशोपाने वेलदोडा पुन्हा त्याच्यामध्ये घालून ती डबी अभिमंत्रित करून तिजोरीत ठेवा। बघा, अत्यंत प्रभावी सेवा आहे। नवरात्रीतील ही खास सेवा आहे। ज्यांच्याकडे पैसा राहत नाहीये किंवा ज्यांच्याकडे पैसा येतच नाहीये तर त्यांच्यासाठी ही उच्च कोटीची सेवा आहे। चांदी, बडीशोप आणि वेलदोडा तीनही गोष्टी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या, माता लक्ष्मीच्या स्वरूप असणाऱ्या तीनही गोष्टी समजल्या जातात। जेव्हा या नवरात्रीमध्ये चांदीच्या डबीत या 2 गोष्टी भरून अभिमंत्रित करून ही डबी जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल तर लक्षात ठेवा, तिजोरीत तुम्ही ही डबी ठेवत नाहीयेत, चांदी ठेवत नाहीयात, तुम्ही बडीशोप ठेवत नाहीयेत किंवा वेलदोडा ठेवत नाही, तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लक्ष्मीला ठेवत आहात। आणि हीच लक्ष्मी तुमचं आयुष्य बदलेल, हीच लक्ष्मी तुमच्या घरातील गरिबी संपवेल, हीच लक्ष्मी तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणेल। अत्यंत साधा उपाय आहे। जेव्हा जेव्हा महिन्यातून पौर्णिमा तिथी येते तर त्या पौर्णिमा तिथीला ही डबी काढायची त्या कपाटातून, आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवायची, खोलायची वगैरे काही गरज नाही, फक्त ती डबी काढून ठेवायची, त्याला धूप दीप दाखवायचं, अभिमंत्रित करायची, नवारण मंत्र म्हणायचा, सिद्ध कुंजिका स्तोत्र 1 वेळा म्हणायचा आणि डबी पूर्ण पौर्णिमाची म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत ही डबी देवघरातच ठेवायची। पौर्णिमा समाप्ती झाल्यानंतर ही डबी उचलून पुन्हा आपल्या तिजोरीत ठेवायची। प्रत्येक महिन्याला ती चार्ज करत राहायची। बघा, यातून एक सकारात्मकता घरात येईल, यातून एक पॉझिटिव्हिटी येईल, मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील, माता लक्ष्मी नेहमीच तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने वास करेल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, पण खास उपाय आहे, नक्की करा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।